शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते विशाल बरबटे सर आपल्यासोबत आहे। विशाल भाऊ, रामटेक विधानसभा मतदारसंघात तुम्ही मेळावा घेतलेला आहे, कशी तयारी सुरू आहे, काय सांगणार? अतिशय चांगल्या पद्धतीने सध्या आपली तयारी तिथे सुरू आहे आणि गेल्या 2 वर्षापासून अतिशय चांगल्या पद्धतीने आपण प्रत्येक गावोगावी जाऊन तिथे पक्षाला आपलं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मशाल चिन्ह हे सगळं पोहोचवण्यात आपल्याला तिथे बऱ्यापैकी यश आलं आहे आतापर्यंत। रामटेक लोकसभेनंतर महाविकास आघाडीचा एक मेळावा झाला, विजयाचा मेळावा, त्यानंतर तुमचा मेळावा। हो, नाही असं असतं की महाविकास आघाडी म्हणून आपण ह्या निवडणुका लढल्या रामटेक लोकसभेच्या। आपल्या शिवसैनिकांनी मला वाटते 2 महिने निवडणूक आणि त्यानंतर इलेक्शनचे रिझल्ट लागेपर्यंत त्यांनी जी प्रचंड मेहनत घेतली आहे आणि प्रामाणिक मेहनत घेतली आहे, तर त्याचा एखादा आपण सक्सेसचं सेलिब्रेशन करतो ना, तशा प्रकारचं त्या मेळाव्याच्या स्वरूपात आपण त्या विजयाचा सुद्धा त्या दिवशी सेलिब्रेशन केला आणि त्यांना आता येणाऱ्या विधानसभेसाठी आपण एका प्रकारचं त्यांच्यात आत्मविश्वास आणि ऊर्जा याचा संचार झाला पाहिजे याची सुद्धा आपण दखल घेतली। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। रामटेक लोकसभा मतदारसंघ परंपरेनं शिवसेनेचा होता, यावेळेस तुम्ही काँग्रेसला सोडला, परंतु आता रामटेक विधानसभेवरही काँग्रेसचा दावा होतोय। तुम्हाला उद्धव ठाकरे यांनी तयारी करायला 2-3 वर्षापासून सांगितलं, तुम्ही तयारी सुरू केलेली आहे, हा तिढा कसा सुटणार? नाही यात तिढा काही नाही आहे। हे बघा काय असतं, जसं लोकसभा सोडण्याचा प्रश्न हे 3 पक्ष मिळून आपण ज्यावेळी लढतो, महाविकास आघाडीचा प्रश्न असतो आणि पूर्णपणे हा मला वाटते पक्षप्रमुख आमचे उद्धवसाहेब ठाकरे आणि तिकडे पवारसाहेब आहेत आणि काँग्रेसचे सुद्धा वरिष्ठ नेते हे मिळून हे सगळं निर्णय घेण्याचे अधिकार संपूर्ण यांचे आहे। राहिलं आता विधानसभेचं सुद्धा तोच नियम लागू आहे। इथे सुद्धा जो निर्णय पक्षश्रेष्ठी घेईल त्यासाठी आम्ही प्रत्येक वेळी तयार राहू आणि त्यात कसल्याही प्रकारचं मला तरी कुठे असा तिढा किंवा असं कशाही प्रकारचं मतभेद आतापर्यंत तरी नाही आढळले आहे। तुम्हाला तयारी करायला सांगितलं होतं उद्धवजींनी, असं तुम्ही सांगितलं, कशा प्रकारे कधी सांगितलं आणि तुमची तयारी कशी सुरू आहे? नक्कीच मला 2 वर्षापूर्वी साहेबांनी सांगितलं होतं की हा मतदार क्षेत्र जो आहे तो आमच्यासोबत पूर्वी आशिष जयस्वाल हे आमदार म्हणून लढायचे, आता त्यांच्या त्या शिंदे गटात गेल्यानंतर हा मतदार क्षेत्र जो होता तो रिकामा झाला होता। तर त्यात साहेबांनी म्हटलं की यात ताकद लावा आणि आपला भगवा रामटेकवर प्रत्येक वेळा फळकला पाहिजे, या अनुषंगाने कामाला लागा, असे त्यांचे त्यावेळेचे आदेश होते। ते आजही आम्ही करतोय, काम करताय। येस मेळावा घेतला, काय सांगितलं या मेळाव्यात तुम्ही? मेळाव्यात आपण हेच सांगितलं आहे की हनुमानाला सुद्धा ज्यावेळी श्रीरामचंद्रांनी सांगितलं की जा तू लंकेला जाऊन सीतेला भेटून ये, त्यावेळी त्याला स्वतःच्या ते भगवंत असून त्यांना त्यांच्या शक्तींचा अंदाजा नव्हता। आज आम्ही जो मेळावा रविवारी घेतला म्हणजे परवा दिवशी, त्या मेळाव्यात आपण प्रामुख्याने सगळ्या कार्यकर्त्यांना हे सांगितलं आहे की शिवसैनिकांची शक्ती ओळखा, ही शक्ती आंदोलनात आहे, ही शक्ती लोकांवरच्या विश्वासात आहे आणि या शक्तीमुळेच किंबहुना आपण एवढ्या चांगल्या रीतीने पद्धतीने इथे एवढी भाजपची सगळी सिनियर मंडळी इथे असल्यानंतरही आपण आपल्या महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणला, ही शक्तीची जाणीव त्यांना करून देण्याबद्दल आव्हान आपण केलं आहे। मेळाव्यातले भाषणं ऐकले तर तुमच्यासह सगळ्यांनीच म्हटलं की हा मतदारसंघ काँग्रेसला सोडायचा नाही, तुम्ही लढणार आहे, म्हणजे उभाठा लढणार आहे। नाही एक लक्षात घ्या, काय असतं, प्रत्येक पक्षाला वाटतं की माझाच कॅन्डिडेट किंबहुना माझा उमेदवार इथे लढून यश संपादन करायला पाहिजे, कारण की काय असतं, त्या उमेदवाराच्या मागे एक पूर्ण संघटन असतं आणि जोपर्यंत आपल्याला तिथे एक नेता विधिमंडळात किंवा संसदेत प्रस्थापित नाही झाला, त्या कार्यकर्त्यांवर जो एक हात पाहिजे त्यांना। जसं निवडणूक म्हणजे फक्त एवढ्याच नाही झाल्या ना, आमदारकी खासदारकीच नाही आहे, यानंतर जिल्हा परिषद लागते, यानंतर नगर परिषद आहे, तर त्यांना सगळ्यांना आपल्या जवळचा माणूस एक मोठ्या अशा रोलमध्ये पाहिजे जो त्यांना उद्या मदत करेल। तुम्ही लढण्यास तयार आहे?
अरे 100% साहेबांनी जसं हो म्हटलं 2 वर्षाची आपली तयारी आहे, 100% तयार. शेवटचा प्रश्न माझा, रश्मी बर्वे त्या आधीच्या भाषणात बोलल्या होत्या की इथे काँग्रेसचे नेते आमदार असतील, त्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय होती? काहीच नाही. त्यांनी दुसऱ्या दिवशी फोन करून मला त्या बाबतीत मला वाटते काँग्रेसचे सगळे वरिष्ठ लोकांनी त्या बाबतीत दिलगिरी व्यक्त केली की महाविकास आघाडीच्या सभेत असं भाष्य नव्हतं करायला पाहिजे. आणि मी काल मेळाव्यात बोललो सगळ्यांना की एवढ्याशा गोष्टीत कसं असतं, प्रत्येकाला वाटतं की माझा कॅन्डिडेट, माझा उमेदवार लढला पाहिजे. त्यात वाव काय, म्हणजे हे सहज असतं. हे निवडणुकी प्रक्रियेत ह्या सगळ्या गोष्टी होणं हे खूप साधी गोष्ट आहे. पण शेवटी हा निर्णय वरिष्ठांचा असतो आणि त्यांनी ज्यावेळी गो हेड दिली, आम्ही पुन्हा एकत्रितपणे सगळे 3ही पक्ष याच जोमाने लढवूसुद्धा आणि जिंकूनही आणू आपल्या उमेदवाराला. धन्यवाद. कॅमेरामॅन सचिनसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.